बसलोच नाही. बाबासाहेबांचं पत्र आलं, औरंगाबादला कॉलेजला होतं, की आमचे टपाल सुखरूप परत आले कारण तुम्ही जागेवर नव्हता. बाप रे म्हणाल. आम्ही बसलो नाही ते त्यांना कळालं. म्हणजे किरण निघाली, औरंगाबादला पोहोचली, पण आम्ही बसलोच नाही तर आमच्यात घुसणारच नाही. ती किरण परत गेली. आमचे टपाल आम्हाला सुखरूप परत मिळाले कारण तुम्ही जागेवरच नाही. भगवंतानी असं हो म्हटल्यानंतर एक ट्रान्समिशन झालेलं आहे अर्जुनामध्ये. त्या भावांचं बीजांकुर अर्जुनामध्ये स्टार्ट झालेलं आहे, फुटलेलं आहे. त्या भावांचं जागरण, त्या गुणांचं जागरण, त्या रक्तसंपदेचं जागरण, त्या स्पिरिच्युअल कोशंटचं जागरण. तू असा हो म्हटल्याबरोबर भगवंताचे शब्द आहेत ट्रान्समिट झाले आणि अर्जुनामध्ये त्याचा आविर्भाव झाला. तू मानसा नियम न करी, निश्चळ होय अंतरी. मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. तू मानसा नियम न करी, निश्चळ होय अंतरी. तू मानसा नियम करी, तू मानसा नियम करी. मनाला नियमन कर, आवरून धर. स्वैर लगाम मनाला वाढेल तसा नाही चालणार. अर्जुना, हे जर पूर्ण चिन्ह तुझ्यामध्ये जर उदित व्हायची असती, ही गुणवत्ता, ही दैवी संपदा, तर तुला मनाला आवरावं लागेल. कारण मनच इच्छा, आकांक्षा, कामना याचं निर्मिती करतो. आता मनाला कसं आवरायचं हे तुम्हाला माहिती आहे? कसं आवरायचं? मनाला कसं आवरायचं? हा, प्राण. प्राण ऊर्ध्व झाला पाहिजे ना. खाली जाणाऱ्या श्वासामध्ये वासना असतात. कुठेही लिहिलेलं नाही या जगात. आपण सांगतोय पुण्यमयी महात्म्यांचा प्रसाद. मनावर 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 निस्ता गप्पा मारून थोडी मन आवरले जाणार आहे. कारण मनाचा कॅरियर प्राण आहे. प्राण इंजन आहे आणि मन डबा आहे. बुद्धी त्याच्यानंतरचा डबा आहे. आणि अहंकार हालचाल करवतो त्या इंजनमध्ये आणि त्या डब्यामध्ये. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार हे बघतायत ज्ञानेश्वरी मधले. आणि सतत प्राण ज्यांचा खाली वाहतो, किती वाहतोय तुम्हाला सांगितलंय माऊलीनीच दिलंय. सर्वसाधारण माणसांचा, ज्यांच्या ढेऱ्या पुढे आलेल्या नाहीत ते, जे रोगी नाही, जे दम्याचे रोगी नाही, त्यांचा 16 अंघुळ वाहतो. 4, 4, 8, 4, 12 आणि 4, 16. नासागरीचा वारा नाही, 12 अंघुळ. जो जातसे अंघुळे 12, 4 आणि 4, 8 आणि 4, 12 इतका श्वास प्रत्येकाचा खाली येतो. नासागरीचा वारा जो जातसे अंघुळे 12, तो गचिये धरुणी माघारा आत घाली. अर्जुनाला भगवान शिकवतायत, अर्जुना 12 अंघुळ जो श्वास खाली जातोय, वाहतोय, त्याच्याबरोबर मन खाली येतं आणि ते विषयांकडे धाव घेतं. आणि कुठलाही मार्ग नाहीये शिवाय प्राण ऊर्ध्व केल्याशिवाय.
हा 12 अंगुळ जाणारा प्राण कमीत कमी 12 अंगुळ आत गेला पाहिजे. आपला 1 अंगुळ जातो. बाराने लॉस, 1 आणा प्रॉफिट. मरत नाहीत म्हणून जगायलेत. 12ने खर्च आहे, 1 आणा उत्पन्न आहे. का नाही डॉक्टरांच्या बिल्डिंग बांधण्यात येणार? का रोगी समाज राहणार नाही? आणि हा प्राण आत न्या आणि नाक दाबून ठेवा. तुम्ही विचार करा. काहीही विचार केला तरी तुम्हाला स्फुरणा देखील होणार नाही. विचारच पुरत नाही. कामना, वासना, विचार, टेन्शन्स खाली जाणाऱ्या प्राणात आहेत, वर जाणाऱ्या प्राणात नाही. आणि म्हणून श्रुतीमध्ये लिहिलंय, ऊर्ध्वरेता भवेत साधू. ज्यांचा श्वास ऊर्ध्व झाला तो साधू. अधोरेता भवेत अधू. ऊर्ध्वरेता भवेत साधू. साधू त्याला म्हणतात ज्यांचे श्वास वर जातात. खाली फार कमी येतो कार्बन डायऑक्साईड सारखा थोडा. ऐसा चिन्नी चिन्नित अर्जुना तोची मुक्त. अखंड श्वास वर गेला की तुम्हाला विचारच सुचत नाही, कारण मन सगळं वर गेल्यानंतर विचार करूच शकत नाही. खाली येणाऱ्या श्वासात विचार असतात. खाली येणाऱ्या श्वासात शक्तीचं क्षरण असतं. तू मानसा नियम करी, मनाला आवरून धर. मनाला आवरून धरण्याकरिता इतर ठिकाणी सांगितलंय प्राणप्रवाह वर जाऊ दे. तू मनाला आवरून धरण्याकरिता त्याचं इंजन उलट दिशेने फिरवा. म्हणून सिद्ध गुरु मिळाले की प्राणचा प्रवाह उलट जातो. एरवी दुसरा मार्ग नाही. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही. तेथेही मनाचा निर्धारू असे. अजपा जपणे उलट प्राणाचा. हरिपाठ. अजपा जप, प्राण उलट जातो, त्याच्यातला जप. जपाचे प्रकारच माहिती नाही त्या जगात. फक्त राम बोलो राम बोलो राम बोलो एवढंच माहिती. उलट प्राण ऊर्ध्वमुखे आळविला, सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला, ध्याता घेवोणी छंद. तुकाराम. ऊर्ध्वमुख, ऊर्ध्व प्राण उलट गेला पाहिजे. आणि फक्त गुरुच्या ताकदीवर होत असत. नंतर अभ्यास करावा लागतो. याला पुढे अनुसंधान म्हणतात. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर आणि राजर्षी योगामध्ये ज्यावेळेस पदार्पण करायचं त्यावेळेस हा प्राण गुरु उलटवतात. कुंडलिनीचं तोंड उलट होतं. प्राणप्रवाह उलट चालायला लागतो. तुम्हाला अनुभव आहेत त्याचे. अनेक साधकांना आता खूप छान अनुभव येत आहेत. तू मानस नियम करी. आणि अशा रीतीने मनालाच आवरून धरलं प्राणाद्वारे. प्राणबंधनम ही सौम्य मनाः. श्रुती म्हणते प्राणबंधनम. आणि याच्यामध्ये आलेलं आहे पातंजल योगसूत्र. प्राणबंधनम ही सौम्य मनाः. मनाला आवरून धरण्याकरिता फक्त प्राणाचं बंधन आहे. आणि सर्रास सांगितलं जातं मन आवरा मन आवरा मन आवरा. आणि कसं आवरलं प्राण आवरा. आणि प्राण सोपा नाही आवरणं. सोपा नाही. त्याच्यासाठी आर्टिफिशियल नियम आहेत तेही करावे लागतील. पण आता तो विषय नाही. नको. तू मानस नियम करी
निश्चळ होय अंतरी. निश्चल, त्या मनाने चळवळ करता कामा नये. इतका निश्चल झाला पाहिजे. म्हणजे मग काय काय करावं लागेल? आला अनुभवाचा भाग. काय काय करावं लागेल? निश्चळ व्हायचंय, मन स्थिर झालं पाहिजे. आणि स्थिरता आणि चंचलता. चंचलता कोणाचं गुण आहे, लक्षण आहे? निस्ता तमगुण का, रजोगुण पण आहे ना. रजोगुण, मनाची उत्पत्ती रजातून झाली आणि म्हणून ते चंचल आहे. म्हणजे रक्तामधला लाल रंग जोपर्यंत आपला जात नाही, अनेक प्रयोगांद्वारे आपण तो प्रयोग करतो. रक्त काढायचं, जगात ही पद्धती नाही जी आपल्या ही झायनीसने विकसित केली आपल्या गुरु परंपरेने. रक्त काढायचं, काचेच्या स्लेटवर रक्ताचा थेंब वळवायचा. जितका काळा भाग तितकी आपण तमोगुणी, जितका लाल रंग तितकी आपण रजोगुणी, आणि जितका फुल गुलाबी तितकी आपण सत्वगुणी. भलेही तो महाराज असो. बस ही टेस्ट आहे. तर रजोगुण जाण्याकरिता रक्ताची लालिमा, हेमोग्लोबिन 14.5 ठेवून रक्ताची लालिमा जाते. पण हेमोग्लोबिन जर घसरलं तर उगाच वाटू शकतं आपण संत झालो. हेमोग्लोबिन 14.5 पाहिजे. 6 6.5 जर हेमोग्लोबिन असेल तर ॲनिमियाच्या पेशंटमध्ये ही स्थिती दाखवल्या जाते. म्हणून रंगावरही फसू नका, टेस्ट करा. म्हणून आपल्या सगळ्या लॅबोरेटरी टेस्ट चालतात. भोळ्या श्रद्धाही नाही, भोळ्या गप्पाही नाही. लॅबोरेटरी टेस्ट. कालच एक कोण साधक आली होती, म्हणलं बिलकुल तुझं हेमोग्लोबिन कमी आहे, जरी तू प्रयोग करत असली तरी. हीच दीपा पाटील. हो, ती म्हणली 9.5 निघालं. मला यस, मला जो रिझल्ट पाहिजे तो येत नाहीये, निश्चित तुझं हिमोग्लोबिन कमी. अनेक कारण आहेत हिमोग्लोबिन जाळण्याची, कमी होण्याची. म्हणून मनाला स्थिर करायचं असेल, प्राणाला स्थिर करायचं, तर रक्तामधून रज कण निघून गेले पाहिजेत आणि तमभावही नष्ट झाला पाहिजे. त्यासाठीचे तुम्हाला माहिती आहेत प्रयोग आपण करतो ते, त्याचा उहापोह नको. आणि मग मात्र ते कमी झाल्यानंतर आपोआपच प्राणांचा प्रवाह ऊर्ध्व होतो. पोट रिकामं असतं. खूप खाल्ल्यानंतर श्वास खालीच येत असतो. आपल्या पद्धतीनं खाल्ल्यानंतर श्वास वर जातो. योगाग्नी वाढल्यानंतर श्वासाला पुन्हा गती मिळते वर जायला. आणि रजभाव रक्तामधला गेल्यामुळे मन स्थिर राहतं. याला म्हणतात निश्चळ होय अंतरी. त्या मनाला अंतरामध्ये निश्चल कर, न हलणारं, न डोलणारं, न विकारग्रस्त होणारं, न विषय वासना जागणारं संपलेलं मन कर. आठवच दुसरा नको. म्हणून आपले प्रयोग आहेत, भक्तीचे प्रयोग आहेत. तू मानसा नियम करी, निश्चळ होय अंतरी. हे पा, निश्चळ हो म्हटल्या बरोबर त्याची ऊर्ध्वगती सुरू झाली अर्जुनाची. श्वास ऑर्डर आहे ना, ब्रह्मांड नायकांचा ऑर्डर आहे. पुन्हा साध्या गुरुचाही ऑर्डर फॉलो होतो. राहतो तो ब्रह्मांड नायक. एका तासात अर्जुन पूर्ण झालेला आहे. निश्चल होय अंतरी. हे तर साधकांसाठीच एक्सपान्शन आहे. निश्चळ
स्थितप्रज्ञस्य कवश समाधिस्तस्य केशव. किती नगारी वाजवत, ढोल गर्जना होत, याचं ध्यान हटत नाही. निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखी. मग ही कर्मेंद्रिय आपापल्या व्यवहारात सुखाने जाऊ दे. म्हणजे काय करावं? ऊर्ध्व श्वास असावा. मनाला जास्त बाहेर येण्याची संधी देऊ नये. इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट वाढवायचं असेल तर ज्यांच्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यावरती प्रयोग केले आणि नापास होणारे पोरं गोल्ड मेडलमध्ये आले. तो सुहास मुंडे गोल्ड मेडलमध्ये आला 3 वर्ष MBBS ला. त्याची कारण ही हा प्राण ऊर्ध्व झाला पाहिजे. अभ्यास केलं म्हणजे ग्रास्पिंग चुकीचा संदेश. बाहेर जर श्वास फार खाली येत असेल, कशाचं कॉन्सन्ट्रेशन? तू मानस नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततु सुखे. म्हणजे प्राण प्रवाह ऊर्ध्व व्हायचा त्याच्यासाठीची पद्धती गुरुनी सांगितल्यानंतर, शक्ती संक्रांत पद्धतीने ट्रान्समिट झाल्यानंतर आणि तुम्ही पुन्हा अनुसंधानाचा रेटा दिल्यानंतर, पोट जास्तीत जास्त रिकामं नेहमी ठेवल्यानंतर, योगाग्नी सारखा वाढता ठेवल्यानंतर आणि साधना रूढ सतत असल्यानंतर ही स्थिती येते. आणि तुमचा प्रवेश राजर्षी योगात झाल्यानंतर, कारण बुद्धियोग चाललेला आहे. कर्मयोग आणि बुद्धियोग दोघांचंही निरूपण भगवान करतायत. मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे. मग अशा स्थितीत कर्मेंद्रियांना काहीही व्यापार करू दे, चिंता करू नको, तुला पाप आणि पुण्य दोन्ही लागणार नाही. कर्मबंधन मुक्त, कर्म करून कर्मबंधन मुक्त. भोग भोगून ब्रह्मचारी राहण्याची कला ज्ञानेश्वरी देते.